तर आज पाकिस्तानला धडकी भरवणारी तिन्ही सैन्य दलाची पत्रकार परिषद पार पडली। आमचा पहिला प्रयत्न हा शांतीचा असतो, मात्र पाकिस्तानने जर आगळी केली तर चोख उत्तर देऊ असा सज्जड दम सैन्याकडून देण्यात आला। यावेळी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली। पहलगाम हल्ल्याविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादाला नष्ट करण्याचं भारताचं लक्ष्य होतं। आम्ही फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं, मात्र पाकच्या निशाण्यावर भारताचं सैन्य दल होतं। पाकिस्ताननं भारताच्या एअरबसवर हल्ले केले, मात्र ते हल्ले भारतानं उधळून लावल्याची माहिती तिन्ही सैन्य दलांनी दिली। आम्ही लक्ष्य साधलं, मृतांचा आकडा त्यांनी मोजावा अशा शब्दात सैन्य अधिकाऱ्यांनी निशाणा साधला। दरम्यान जर पाकिस्ताननं पुन्हा हिम्मत केली तर धडा शिकवू, आणि तो धडा किती भयानक असेल याची कल्पनाही पाकिस्तान करू शकत नाही असा सज्जड दमच नौदल अधिकाऱ्यांनी केला। First of all, as I mentioned, we have quantitative and qualitative edge to deliver a massive blow to our adversary, and we completely dominate in the maritime front. Indian Navy's action is part of the escalation ladder mechanism which we have worked out amongst three services. This time, if Pakistan dare take any action, and Pakistan knows it, what we are going to do. तो आपने देखा कि ये जो एक्टिविटीज चल रही हैं 3-4 दिन से, ये कोई वॉर से कम नहीं है। नॉर्मल सर्कमस्टांसेस में एक दूसरे देश की एयरफोर्सेस हवा में नहीं उड़ती हैं और एक दूसरे के ऊपर स्ट्राइक्स नहीं करती हैं। हर रात इंट्रूजन्स नहीं होते हैं। लाइन ऑफ कंट्रोल पर सीज फायर वायोलेशंस, आपके एक साथी ने सवाल पूछा था शुरू में, एक सीज फायर अंडरस्टैंडिंग था, वो भी जा चुका है। उस सीज फायर अंडरस्टैंडिंग के जाते जो फायरिंग हो रही है लाइन ऑफ कंट्रोल में, उसमें घुसपैठ की कोशिश हो रही है। आमतौर पर ये घुसपैठ लाइन ऑफ कंट्रोल में टेररिस्ट करते हैं, लेकिन हमें इंफॉर्मेशन है कि हो सकता है ये पाकिस्तान आर्मी की टोलियां भी हों जो हमारे पोस्ट के ऊपर खामी पहुंचाने की कोशिश कर रही हैं। Our objective was to target the terrorists and terrorist infrastructure, not any other infrastructure, not the Pakistani military, not the Pakistani any other infrastructure. So that is what we have maintained on the 7th of May. However, what we saw in the evening of 7th of May, we were saturated with a raid of Pakistani unmanned aerial vehicles and small drones, and these came in waves in our civilian areas, over our military installations, and all of them were successfully intercepted. Few of them did manage to land. However, there was not much damage that they did, and we have our robust counter-US hard kill and soft kill systems which did the job. However, the difference here was that we had targeted the terrorists. The adversary now has targeted our civilians and the military infrastructure, so it had to be responded to. So in a quick and calibrated response, that very night we struck their radar installations at Lahore and close to Gujranwala, the LYT installation. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आपण पहलगामचा बदला घेण्यासाठीच ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत। मुरीद के बहावलपूरच्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ले, पाकमधील कारवाईत 110 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला। भारताच्या कारवाईत निष्पापांचा बळी गेलेला नाही। प्रतिहल्ला करताना पाकिस्ताननं सीमा ओलांडली। 8 आणि 9 मे रोजी पाकनं ड्रोनद्वारे हल्ले चढवले। पाकचे सगळे ड्रोन सुरक्षा प्रणालीकडून निष्क्रिय करण्यात आले। 10 मेच्या रात्री भारताच्या 9 एअरबेसवर पाकिस्ताननं हल्ला केला। एअरबेसवरचे हल्ले भारतानं परतवून लावले।
आणि मग आपण पाकच्या 11 एअरबेसवर हल्ला चढवला. धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्या, पाकची विमानं जमिनीवरच पाडली. पाकच्या डीजेएमओंनी मग भारताशी संपर्क साधला. काल दुपारी 3:30 वाजता पाक सोबत पहिली चर्चा झाली. पण चर्चा झाल्यानंतरही पाकिस्तानची आगळीक सुरूच राहील. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे 5 जवान शहीद झाले आणि पाकिस्तानचे 35 ते 40 जवान मारले गेले. आपण लक्ष साधलं, मृतांचा आकडा त्यांनी मोजावा. आपण पाकिस्तानची काही विमानं सुद्धा पाडली आणि पाकिस्ताननं पुन्हा हिम्मत केली तर धडा शिकवू असा सज्जड इशारा सुद्धा दिलेला आहे.